दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचं मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे। या प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विकास कामांच्या पहिल्या टप्प्यातील 259 कोटी 59 लाख रुपये खर्चाच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। त्यानंतर काल पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्राधिकरणासह ज्योतिबा डोंगरावरील दख्खन केदारण्य निर्मितीचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आला। या सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेही ऑनलाईन उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दख्खन केदारण्य निर्मितीच्या माध्यमातून भारत देश कार्बन न्यूट्रल होण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल पडत असल्याचं सांगितलं। त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडेही वळावं असं आवाहन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निसर्ग संवर्धन ही एक प्रकारे देवाची भक्ती असल्याचं सांगत श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर विकसित होणाऱ्या देवराईच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ अशी ग्वाही दिली। आमदार विनय कोरे यांनी दख्खन केदारण्याची संकल्पना सांगताना या उपक्रमांतर्गत केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या 42 प्रकारच्या 10,000 झाडांचं संवर्धन करण्यात येणार असल्याचं सांगितलं। नाही, दख्खन केदारांचा अधिवास ज्या ज्योतिबा डोंगरावर आहे आणि ज्या काळामध्ये जे अरण्य होतं, ज्याला केदार वन म्हणू शकतो आपण, किंवा केदारनाथ ज्या अरण्यात राहायचे ते अरण्य, असं दख्खन केदारण्य हा संकल्प प्राधिकरणातल्या विकासाचा पहिला संकल्प म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज साकारायचा आपण प्रयत्न केला आहे। आज पहिल्या टप्प्यात नॅशनल हायवेच्या वतीनं 10,000 झाडं, आणि तीसुद्धा अशी तुम्ही बघताय ही सगळी 6-7 वर्षाची आणि जवळजवळ 10-12-15 फुटापर्यंत वाढलेली अशी झाडं नर्सरीतली आणून या उपक्रमाची सुरुवात ह्या ठिकाणी होते। आणि हा उपक्रम करत असताना ज्याचा उल्लेख मगाशी कार्यक्रमात आम्ही सगळ्यांनी केला की केदार विजय ग्रंथामध्ये या डोंगराच्या वर्णनामध्ये ज्या झाडांचा उल्लेख आहे त्या सगळ्या झाडांचा या देवराई, ज्याला देवेंद्रजी आता म्हटले, अशा देवराईमध्ये समावेश करायचा आपण प्रयत्न केला आहे। यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक संजय कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।